हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न विथ सुनील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी ते 10वी पर्यंतच्या इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरमधील लँग्वेज स्टडीच्या सेक्शनमध्ये विचारला जाणारा क्वेश्चन नंबर ए बी मधील मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द गिवन फ्रेज हा क्वेश्चन पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे 50 फ्रेजेस कव्हर केलेले आहेत. प्रत्येक फ्रेजचा अर्थ आणि काही सेंटेन्सेस आपल्याला पाहायला मिळतील. पहिली फ्रेज आहे टू गिव्ह अप, जिचा अर्थ आहे एखादी गोष्ट करावयाची सोडून देणे. त्याचे 2 एक्झाम्पल पाहूया. नेव्हर गिव्ह अप युअर ड्रीम्स. आणि दुसरे एक्झाम्पल आहे हिज वाईफ फायनली कन्व्हिन्स्ड हिम टू गिव्ह अप स्मोकिंग. दुसरी फ्रेज घेऊया टू लुक आफ्टर, ज्या फ्रेजचा अर्थ आहे काळजी घेणे. आणि सेंटेन्स आहे वी ऑट टू लुक आफ्टर आवर ओल्ड पेरेंट्स. सेकंड एक्झाम्पल सी इज टू बिझी टू लुक आफ्टर हर चाइल्ड. बिकॉज ऑफ नावाची पुढची फ्रेज आहे ज्याचा अर्थ आहे ज्यामुळे. अनिल वॉज अनेबल टू अटेंड द मीटिंग बिकॉज ऑफ हिज पर्सनल प्रॉब्लेम. ही केम बॅक बिकॉज ऑफ द रेन. त्यानंतरची फ्रेज आहे टू गेट रीड ऑफ, ज्या फ्रेजचा अर्थ आहे अप्रिय गोष्टींपासून सुटका होणे. आणि सेंटेन्स असं लिहिता येईल आय गॉट रीड ऑफ द बॅड कंपनी. दुसरे एक उदाहरण आय कांट गेट रीड ऑफ धिस कॉफ. ड्यू टू नावाची नेक्स्ट फ्रेज आहे ज्याचा अर्थ आहे ज्यामुळे, एखाद्या गोष्टीमुळे. सेंटेन्स आय मिस्ड द क्लास ड्यू टू द रेन. ही रिटायर्ड ड्यू टू हिज हेल्थ प्रॉब्लेम. त्यानंतरची फ्रेज आहे फॉर अ व्हाईल, अर्थ आहे काही वेळेकरिता. सेंटेन्स आहे ही पॉज्ड फॉर अ व्हाईल अँड अगेन बिगॅन टू टेल. दुसरं सेंटेन्स प्लीज लीव मी अलोन फॉर अ व्हाईल. टू बी फॉन्ड ऑफ नावाची पुढची फ्रेज जिचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची आवड असणे. सेंटेन्स ही इज फॉन्ड ऑफ प्लेइंग क्रिकेट. He and his wife were immensely fond of children. To be known as नावाची पुढची फ्रेज पाहूया ज्या फ्रेजचा अर्थ आहे म्हणून ओळखला जाणे. सेंटेन्स आहे डॉक्टर कलाम इज नोन ॲज मिसाईल मॅन. आणखीन दुसरं एक उदाहरण धोनी इज नोन ॲज कॅप्टन कूल. नेक्स्ट फ्रेज पाहूया टू डिपेंड ऑन, ज्याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीवर अवलंबून असणे. सेंटेन्स आहे आवर सक्सेस डिपेंड्स ऑन आवर हार्ड वर्क. दुसरं एक्झाम्पल हिज फॅमिली टोटली डिपेंड्स ऑन हिज सॅलरी. त्यानंतरची फ्रेज पाहूया टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ, अत्यावश्यक भाग असणे. सेंटेन्स आहे इट हॅज बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ देअर डेली लाईफ. आणखीन एक इंटरनेट हॅज बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर डेली लाईफ. टू बी नोन फॉर नावाची पुढची फ्रेज आहे ज्याचा अर्थ आहे च्यासाठी प्रसिद्ध असणे. आणि त्याचं वाक्य आहे अमिताभ बच्चन इज नोन फॉर हिज ॲक्टिंग. आणि पुढचं उदाहरण आहे कोल्हापूर इज नोन फॉर इट्स तांबडा पांढरा रस्सा. नेक्स्ट फ्रेज इज टू टेक केअर ऑफ, ज्याचा अर्थ आहे ची काळजी घेणे. आणि सेंटेन्स आहे वी शूड टेक केअर ऑफ आवर हेल्थ. आणि पुढचं एक्झाम्पल आहे प्लीज टेक केअर ऑफ आवर सेल्स. नेक्स्ट फ्रेज इज टू बी सरप्राइज्ड, आश्चर्यचकित होणे. आय वॉज सरप्राइज्ड टू सी अ डॉग प्लेइंग पियानो. सी वॉज सरप्राइज्ड वेन सी हर्ड द न्यूज. नेक्स्ट फ्रेज इज ऑन बिहाफ ऑफ, अर्थ आहे एखाद्याच्या वतीने. एक्झाम्पल आहे आय हंबली एक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन द बिहाफ ऑफ ऑल माय कंट्रीमेन. सेकंड एक्झाम्पल आहे ऑन बिहाफ ऑफ एव्हरीवन आय विश ऑल द व्ह्यूअर्स ऑल द व्हेरी बेस्ट. नेक्स्ट फ्रेज पाहूया टू बी कन्फाईन टू, अंथरुणावर खिळवून ठेवणे. एक्झाम्पल आहे माय नेबर इज कन्फाईन टू बेड फॉर अ लाँग टाईम विथ पॅरालिसिस. ही वॉज कन्फाईन टू बेड आफ्टर कार ॲक्सिडंट. पुढची फ्रेज आहे टू बी एन्ग्रॉस्ड इन, अर्थ आहे एखाद्या गोष्टीमध्ये मग्न असणे. सेंटेन्स आहे ही वॉज एन्ग्रॉस्ड इन द कॉन्व्हर्सेशन विथ हिज फ्रेंड. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे अनिल वॉज एन्ग्रॉस्ड इन हिज वर्क. नेक्स्ट फ्रेज इज फॉर द सेक ऑफ, च्या करिता, च्या हितासाठी.
He sacrificed his life for the sake of his country. He stopped smoking for the sake of his health. नेक्स्ट फ्रेज इन अ डायलेमा, गोंधळात पडणे. सेंटेन्स आहे द वरीड मॅन वॉज इन अ डायलेमा. नेक्स्ट एक्झाम्पल, सी वॉज इन अ डायलेमा वेदर टू स्टडी इंग्लिश और मॅथ्स फर्स्ट. नेक्स्ट फ्रेज आहे इन द पर्स्यूट ऑफ चा पाठपुरावा करणे. इन द एज ऑफ टेक्नॉलॉजी एव्हरीवन इज इन द पर्स्यूट ऑफ मनी. Scholar worked hard in the pursuit of their dreams. Instead of नावाची पुढची फ्रेज आहे, ज्या फ्रेजचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीऐवजी. सेंटेन्स सांगता येईल वी शुड ईट होममेड फूड इन्स्टेड ऑफ जंक फूड. वी शुड स्टे ॲट होम इन्स्टेड ऑफ गोईंग आउट इन धिस कोरोना पॅन्डेमिक. नेक्स्ट फ्रेज आहे ॲट द एंड ऑफ, अर्थ आहे च्या शेवटी. At the end of the first round, she was ahead. Put the question mark at the end of the sentence. In order to, अर्थ है च्या हेतूने. Sentence, he worked hard in order to achieve success. I completed my work in order to avoid the punishment. Next phrase आहे a couple of, अर्थ है थोडे, फार कमी. He had a couple of weeks to complete the project. I have a couple of things to do now. Next phrase consist of चा समावेश असणे. This video consists of 50 phrases with their meanings. Next, a bolt from the blue, अचानक उद्भवलेले संकट. सेंटेन्स आहे his father's sudden death came as a bolt from the blue to the family. नेक्स्ट फ्रेज आहे अ लॉट ऑफ, पुष्कळ मोठ्या प्रमाणात. सेंटेन्स सांगता येईल मोस्ट ऑफ द पीपल स्पेंड अ लॉट ऑफ मनी ऑन शॉपिंग. नेक्स्ट इन सर्च ऑफ च्या शोधात. ही वॉज इन सर्च ऑफ अ जॉब. नेक्स्ट फ्रेज इन स्पाइट ऑफ असे असूनही. सेंटेन्स आहे इन स्पाइट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही अटेंडेड आवर फंक्शन. नेक्स्ट टू बी ओव्हरवर्म्ड बाय, ने भारावून जाणे. सेंटेन्स आय वॉज ओव्हरवर्म्ड बाय ग्रेट सक्सेस. नेक्स्ट टू बी प्राऊड ऑफ, अर्थ आहे एखाद्याचा अभिमान वाटणे. सेंटेन्स आहे आय एम प्राऊड ऑफ माय कंट्री. टू बी अफ्रेड ऑफ नावाची नेक्स्ट फ्रेज आहे, ज्या फ्रेजचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची भीती वाटणे. मोस्ट ऑफ द पीपल आर अफ्रेड ऑफ घोस्ट अँड डार्कनेस. नेक्स्ट फ्रेज आहे टू बी असेम्ड ऑफ, एखाद्या गोष्टीची लाज वाटणे. सेंटेन्स आहे आय वॉज असेम्ड ऑफ हिज ॲक्ट ऑफ स्टीलिंग. नेक्स्ट फ्रेज इन अ फ्लॅश, क्षणात. सेंटेन्स द थीप डिसअपियर्ड इन अ फ्लॅश बिफोर वी कुड कॅच हिम. नेक्स्ट फ्रेज इन फ्रंट ऑफ, च्या समोर. सेंटेन्स माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ माय स्कूल. टू फाइट अगेन्स्ट फ्रेज अर्थ आहे च्या विरुद्ध लढणे. सेंटेन्स कैलास सत्यार्थी फाइट्स अगेन्स्ट चाइल्ड लेबर. नेक्स्ट फ्रेज टू फिगर आउट, आकडेमोड करून शोधून काढणे. सेंटेन्स वी हॅव फिगर आउट द प्लॅन. नेक्स्ट इन फुल स्प्लेंडर, संपूर्ण वैभवाने. आय सॉ अ बटरफ्लाय अमंग द ट्रीज इन इट्स फुल स्प्लेंडर. ऑन अकाउंट ऑफ नावाची फ्रेज, ज्याचा अर्थ आहे च्यामुळे किंवा च्या वतीने. सेंटेन्स आहे माय नेबर रिटायर्ड अर्ली ऑन अकाउंट ऑफ हिज इल हेल्थ. नेक्स्ट फ्रेज आहे बिस्टो ऑन और अपॉन, बहाल करणे. सेंटेन्स आहे द गॉड हॅज बिस्टोड ऑन हिम द ग्रेट गिफ्ट ऑफ स्वीट व्हाईस. नेक्स्ट फ्रेज टू बी अनेबल टू, मिनिंग आहे असमर्थ असणे. He was unable to appear for the exam because of his illness. Next to ponder over, विचार करणे. The singer pondered over his idea for a long time. Next phrase to root out, मूळ शोधणे. Sentence आहे it is necessary to root out the bad. Next to run away, पळून जाणे.
मनोज रॅन अवे विथ हिज फ्रेंड ॲट नाईट. सेंटेन्स आहे स्टुडंट डिड नॉट टेक नोटीस ऑफ देअर क्लास टीचर. नेक्स्ट फ्रेज बी इन चार्ज ऑफ, मिनिंग ची जबाबदारी घेणे किंवा असणे. सचिन वॉज इन चार्ज ऑफ फिजिकल एज्युकेशन. नेक्स्ट बी इंटरेस्टेड इन ची आवड असणे. स्वराली इज इंटरेस्टेड इन बर्ड्स. लॅक ऑफ नावाची नेक्स्ट फ्रेज आहे ज्याचं मिनिंग आहे ची कमतरता असणे. लॅक ऑफ फंड वी कांट हेल्प द नीडी. नेक्स्ट टू बिलॉंग टू संबंधित असणे किंवा च्या मालकीचे असणे. धिस कार बिलॉंग्स टू माय फादर. स्कोर्स ऑफ पुष्कळ किंवा हजारो. सेंटेन्स आहे ही हॅज स्कोर्स ऑफ ग्रामर बुक्स. अँड द लास्ट फ्रेज इज अन इपिटमी ऑफ चे उदाहरण असणे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स इज अन इपिटमी ऑफ करेज.